अध्यक्ष महोदय धन्यवाद. एवढं होऊ द्या ना. अध्यक्ष महोदय, एकच या होऊ द्या ना. सभागृहाच्या माध्यमातून सगळ्या समाज घटकाला, सगळ्या व्यावसायिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. अध्यक्ष महोदय, असाच एक व्यवसाय आहे मंडप व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून या व्यावसायिकांना होणारा त्रास मी आज आपल्या या सभागृहाच्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात असा कुठल्याही समाजामध्ये असा एक कार्यक्रम नाही की ज्याच्यामध्ये मंडप व्यवस्था वापरली जात नाही. सुख दुःखाचे कार्यक्रम असतील, जयंती महोत्सव असतील, गणेश उत्सव असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, नेते मंडळींचे कार्यक्रम असतील, विविध पक्षांचे कार्यक्रम असतील, याच्यामध्ये रात्री अपरात्री या मंडप व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय, याच्या पुढे जाऊन मी असं सांगेल की कुठली आपत्ती, नैसर्गिक आपत्ती या राज्यामध्ये कुठंही आली, शेतकऱ्यांवर आली, कामगारांवर आली, किंवा आपण पाहिलं असेल की कोविडच्या काळामध्ये या मंडप व्यावसायिकांनी पाहिजे त्या ठिकाणी, आपण सांगेल त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या नियोजनाच्या माध्यमातून मंडप व्यवस्था उभी केली. अध्यक्ष महोदय, या व्यावसायिकांना आत्ता सगळ्यात जास्त त्रास आपल्या या यंत्रणेच्या, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होते. अध्यक्ष महोदय, या लोकांना रात्री 11 नंतर वाहतूक करण्यासाठी बंदी केली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष महोदय, या लोकांच्याकडे जे कामगार आहेत, हे कामगार जे आहेत, आता आपण ज्या याच्यात नाही येतात त्याच्या बाजूलाच माझा मतदारसंघ आहे. आपल्या शहरामध्ये 10,000 हे मंडप व्यावसायिक आहे. आपल्या शहरामध्ये त्यांची नोंदणी आहे, त्यांचं संघटना आहे. आपल्या शहरात 10,000 आहेत, तर असे पूर्ण राज्यात किती असतील? अध्यक्ष महोदय, या व्यवसायाकडं आपण सगळ्यांनी अक्षरशः जवळून सगळ्यांना या व्यवसाय माहिती याच्याकडे पाहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. अध्यक्ष महोदय, यांच्याकडं वाहतूक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्यवस्था, साऊंड सिस्टीम, लाइटिंग, डेकोरेशन, फुल व्यवसाय, केटरिंग, जनरेटर, फर्निचर, असे वेगवेगळे जी पण काही साहित्य आहेत ही त्यांना ने-आण करावं लागतात. अध्यक्ष महोदय, यांना RTOच्या माध्यमातून असेल, स्थानिक तिथलं प्रशासन असेल, यांचा फार मोठा त्रास त्या ठिकाणी होतो. अध्यक्ष महोदय, या व्यवसायाचा असा आहे, या व्यवसायाला कुठं बँकेमध्ये कर्जही मिळत नाही, आणि ते कर्ज मिळत नसताना सुद्धा हे लोक आपल्या स्वतःच्या सगळ्यांच्या गरजा पुरवून त्याच्यावर अवलंबून असलेले अनेक कामगार आहेत, त्या कामगारांचा परिवार सुद्धा या व्यवसायाच्या माध्यमातून ते त्यांची उदरनिर्वाह करतात. अध्यक्ष महोदय, माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मागणी आहे. अध्यक्ष महोदय, हा जो व्यवसाय आहे मंडप व्यवसाय, याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र असं बैठक आपल्या दालनामध्ये किंवा संबंधित विभागामध्ये आपण घ्यावी आणि त्याच्यासाठी योग्य ती निर्णय तयार करावे. धन्यवाद. नानाभाऊ पटोले. अध्यक्ष महाराज, मी माननीय अध्यक्ष महोदयांचं मनापासून त्यांचं धन्यवाद करतो की औचित्याचे मुद्दे मांडायला त्यांनी दिलेले आहेत. जवळपास आज 25-27 मुद्दे आपण आणि वरती अजून तुम्ही देताच आहे. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महाराज. प्रत्येकाला आपल्या आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडता येतात, तो आयुध आपण निर्माण करून दिलेला आहे. पण अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल की याची नोंद घेतली जात नाही. आमशा पाडवीने आता तो मगाशी त्यांनी तो मुद्दा मांडला, तो मी मागच्या अधिवेशनातही तो मुद्दा या ठिकाणी ऐकलेला आहे, त्याच्यावर कारवाईच झाली नाही. सत्तापक्षाचा आमदार आहे अध्यक्ष महाराज तुमचा तो. आणि अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये फक्त रील बनवण्यासाठी आम्हाला बोलायचं आहे असं सरकारचं मत असेल तर त्यांच्यासाठी लकलाभ आहे. आमच्या ज्योती गायकवाडांनी आता एक प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की आम्हाला उत्तर तर द्या. औचित्यामध्ये उत्तर देता येत नाही, पण लेखी उत्तर देण्याची परंपरा आहे. मी अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी बसलो होतो, त्यावेळेस मी असं उत्तर मागितलं, चीफ सेक्रेटरीला या दालनात इथं उभं करायला लावलं होतं. अध्यक्ष महाराज, हा सभागृहाचा अपमान सातत्यानं या ठिकाणी होत असेल आणि वांजोटी चर्चा या ठिकाणी होत असेल, याचा काय घेणं देणं अध्यक्ष महाराज? कशाला या सभागृहाचा वेळ खाताय तुम्ही लोक? जनतेच्या पैशाची कशाला लूट करताय? आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो उपाध्यक्ष महोदय, आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात, आपण आदेश द्या आणि आम्हाला या औचित्याच्या मुद्द्याचं 15 दिवसात की महिन्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे. नियम आहे. आणि या सभागृहात काय वांजोटी चर्चा करायची आहे? कशाला सभागृहात जनतेचे पैसे लुटायसाठी इथं सभागृह चालवत आहे? आणि म्हणून बघा अध्यक्ष महाराज, मगापासून तुम्हाला म्हणतो की माझं पॉईंट ऑफ ऑर्डर आहे, तुम्ही मला परवानगी देत नाही. अहो, कशाला वांजोटी चर्चा करत इथं? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, याचं आपण दखल घ्या. अध्यक्ष महोदयाला सांगा, या सभागृहाच्या भावना आहेत, हे माझ्या एकट्याच्या नाही आहेत. मुंगटीवर साहेब तुम्ही सांगा, नियमाने चालतंय. आणि हे काय चाललंय या सभागृहामध्ये? कोणाचा कोणावर दबाव नाही, कोणी आपल्या पद्धतीनं वागायचं, असं काय सभागृह चालतं काय? आम्हालाही 30 वर्ष झाली या सभागृहात.
पण या असं वांजोटी चर्चा आम्ही या सभागृहात कधी पाहिली नाही आणि हे सुधार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महाराज, जनतेच्या पैशाची लूट करायला आम्ही इथं आलेलो नाही आहे, त्यांना न्याय देण्यासाठी इथं आलेलो आणि म्हणून तुम्ही याची दखल घ्या. हे सभागृहाचं मत आहे, एकट्या नाना पटोलेचं नाही. औचित्याचे मुद्दे सभागृहात मांडण्यात आल्यानंतर शासनाने त्याबाबत दखल घ्यावी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय जे सदस्य, मंत्री महोदय बोलतात. सन्माननीय आमचे ज्येष्ठ सदस्य नाना भाऊंनी जो मुद्दा मांडला, तर म्हणजे नाना भाऊ आपल्याला माहिती आहे की औचित्याची चर्चा असताना मुद्दे मांडताना त्याच्यावर आपण खुलासा करत नाही सभागृहामध्ये. हां, त्याची याची नोंद घेतलेली आहे. आज जे मुद्दे उपस्थित केल्याची नोंद घेण्यात येईल व सन्मान्य सदस्यांना त्याचे संदर्भातली जी काही माहिती आहे, खुलासा असेल, 1 महिन्यात करू आपण ते कार्यवाही. 1 महिना नियम आहे आणि 1 महिन्यात करू आपण ते. शेखर निकम. अध्यक्ष महोदय, शेखर, एक मिनिट. नियम घोषित केलाय, पण आता प्रश्न तो नाही आहे किती दिवसात द्यायचं. अध्यक्ष महाराज, अधिकारी आपण औचित्य इथं उपस्थित केल्यावर औचित्य भंग करतात, उत्तर देत नाही. 6 महिने 1 वर्ष उत्तर देत नाही. म्हणून आपल्याकडून असे निर्देश हवे आहे की या अधिवेशनात जे 30 दिवसाच्या आत उत्तर दिले तारखा निहाय पुढच्या अधिवेशनात एक बुकलेट द्यावं. थोडासा खर्च होईल पण माहीत तर होईल, अनेक शिस्त लागेल. अन्यथा औचित्याचं उत्तर 30 दिवसात देण्याचा नियम असतानाही ते देत नाही आहे. कमीत कमी त्यांचा धाक राहण्यासाठी तुम्ही निर्देश द्यावे. सदस्य सुधीर भाऊंनी मुद्दा मांडला तो बरोबर आहे. बऱ्याच वेळा अध्यक्ष महोदय उत्तर लवकर येत नाही, माहिती उपलब्ध होत नाही, परंतु नियमाप्रमाणे 1 महिन्यात उत्तर गेलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ती कारवाई करण्यात येईल. आता एक सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं की 1 महिन्यात उत्तर देणं हे विधानसभेला क्रमप्राप्त आहे. माननीय मंत्री महोदय असं म्हणतात की आम्ही 1 महिन्यात उत्तर देऊ. नाना पटोले म्हणतात की वांजोटी चर्चा करू नका. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय या सभागृहाच्या वतीने, मागच्या अनेक अधिवेशनामध्ये या टर्मच्या अनेक मुद्दे औचित्याचे या सभागृहात मांडले गेले, ज्याची उत्तरं अद्यापपर्यंत दिली गेलेली नाहीत. त्या डिपार्टमेंटच्या